हॅलो मित्रांनो, कसे आहेत? तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या ऋषिकन ब्लॉग्समध्ये. तर आज आपण घाटकोपरमधील एक किल्ला बनवलेला आहे. रत्नदुर्ग आपल्या रत्नागिरीतलाच हा किल्ला आहे. तर त्या किल्ल्याची प्रतिकृती आपण बघायला जाणार आहोत. तर चला, तर आता आपण तिथे जाऊन मिळतो तुम्हाला. तर चला मित्रांनो, त्या ठिकाणी आपण आलेलो आहे. आता या साईडला पुढे किल्ला आहे, गेटची एंट्री या साईडून आहे. इकडा हा किल्ला आहे मित्रांनो, आणि ही संस्था आहे. तर चला आतमध्ये आपण जाऊया. त्याच्या टीमने केलेलं आहे पूर्ण. दादा, तुम्ही किल्ले बनवण्यासाठी काय काय साहित्य म्हणजे वापरलं? म्हणजे सर्वप्रथम आपण किल्ल्यासाठी रॅबिटच्या गोण्या आणलेल्या. त्या किल्ल्यामध्ये खरं तर 250 ते 300 रॅबिटच्या गोण्या आहेत. आणि खाली आपण 70-80 गोण्या आपण खाली आदरलेल्या आहेत. त्याच्यावर आपण माती वगैरे टाकले. आणि रॅबिटच्या वर आपण गोण्या वापरतात, कापडी गोण्यांवर आपण मातीचा लेप लावला आहे. मातीचा लेप लावून आपण त्याच्यानंतर वरती आपण माती टाकून रॅबिटचे थोडेफार तुकडे टाकून आपण लेवल केले त्याला. त्याच्यानंतर मग आपण साईडला जी तटबंदी आपण बघतो ती तटबंदी बनवायला घेतली. तटबंदी हायटेड कमी वाटलेली आधी, पण आम्ही नंतर हाईट वाढवली त्याला. त्याच्यानंतर आपण तटबंदी झाल्यावर त्याला कलर मारून घेतला आपण साईडला कलर मारून नंतर तटबंदी वगैरे सगळं केलं. त्याच्यानंतर मग आपण किल्ला ऑलमोस्ट रेडी झाल्यानंतर आपण आमचे संस्थेमधले लहान मुलं मुली आहेत त्यांना आपण किल्ल्यावरचे जे वास्तू वगैरे आहेत, जसं की आपल्या वास्तू बोलते मंदिरं आहेत, ती मंदिरं बनवायला सांगितली. खाली लोकमान्य टिळकांचं जन्मस्थळ आहे, पतित पावन मंदिर आहे ते. आणि अजून पोरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार आणि गलबतं वगैरे ते सर्व बनवले त्यांनी. इथं आपण एक महादेश्वर मंदिर दाखवण्याचा प्रयत्न केला. इकडं गाव वगैरे बैल वगैरे सगळं. आता तुम्हाला किल्ला दाखवतो, किल्ल्याची सिनेमॅटिक. तर चला.